चंद्रनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीच्या ठिकाणी पौष अमावस्येनिमित्त 3 दिवसाची यात्रा या ठिकाणी भरवली जाते। सावरगावमधून या ठिकाणी मिरवणुकीचं स्वागत नाथ भक्तांच्या तर्फे केले जातं। नाथांच्या घोड्याची मिरवणूक गावामध्ये वाजत गाजत देवतलावर आणून देवतलावर रोड बनवला जातो आणि तो रोडाची आज वाजत गाजत या ठिकाणी मिरवणूक झालेली आहे। आज जवळपास या पौष अमावस्येच्या निमित्तानं 6 ते 7 लाख लोकांनी या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे आणि या आलेल्या सर्व नाथ भक्तांना या देवस्थान कमिटीच्या वतीनं मोफत महाप्रसाद, त्यातून पार्किंगची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दर्शन बारीची व्यवस्था रोख पोचवलेली आहे आणि या बडेबाबाच्या संजीवन समाधीच्या मंदिराचं भूमिपूजन आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या हस्ते आणि या गडाचे मार्गदर्शक विश्वस्त सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जवळजवळ 72 कोटी रुपयाचं हे भव्य दिव्य अशा प्रकारचं बांधकाम या ठिकाणी 4 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही सावरगाव ग्रामस्थ, शेंडगेवाडी ग्रामस्थ आणि मच्छिंद्रनाथ या देवस्थानचं मंडळाच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत आणि हे संपूर्ण मंदिर हे नाथ भक्तांच्या 1 रुपयाच्या देणगीतूनच या ठिकाणी साकारणार आहे। 2 दिवसापूर्वी आम्ही सावरगाव ग्रामस्थ आणि शेंडगेवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने या देणगीसाठी सुरेश अण्णा धस यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक बोलवली, तरी त्या बैठकीमध्ये ग्रामस्थांनी 3 कोटी रुपयांचा निधी या मंदिराच्या बांधकामासाठी आम्ही देऊ अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि जवळपास 1 कोटी रुपये निधी या ठिकाणी त्यांनी जमाई करून दिली। भाविक भक्तांना फक्त एकच या देवस्थानातर्फे आव्हान करतो की दिवसेंदिवस लाखोनी समाज या ठिकाणी बाबांच्या समाधीवर आकर्षित होत आहे, तरी भक्तांनी या देणगी आपली 1 रुपयाची देणगी या बाबांच्या मंदिराच्या 1 दगडासाठी द्यावी अशा प्रकारचं त्यांना आव्हान करतो आणि देवस्थानचं हे मंदिर लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती करतो। देवस्थान जवळजवळ 100 एकर परिसरामध्ये हा देवस्थान आहे आणि आजही भाविकांच्या सोयीसाठी हे जागा अपुरी पडत आहे, तरी आम्ही शासनाला विनंती करू अशा प्रकारे या भाविकांच्या सोयीसाठी आपल्याला घेता येईल अशा प्रकारची एक महाराष्ट्र सरकारला आम्ही अशा प्रकारे विनंती करतो।